श्री स्वामी समर्थ. थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आजचा हा संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही. जर कोणीतरी अचानक तुमच्या आयुष्यातून निघून गेलं असेल, कारण न देता दूर झालं असेल, तर नीट ऐका. आज श्री स्वामी समर्थ एक गुपित सांगत आहेत. ज्याने तुम्हाला सोडलं आहे तेच व्यक्ती परत येणार आहेत. पण का, हे शेवटपर्यंत पाहिल्यावर समजेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कधी कधी आयुष्य अचानक बदलतं. कालपर्यंत रोज बोलणारी व्यक्ती आज पूर्ण अनोळखी होते. फोन नाही, मेसेज नाही, काळजी नाही, आणि मनात हजारो प्रश्न. मी चुकीचं काय केलंय? माझी किंमत नव्हती का? रात्रभर झोप लागत नाही, मन रिकामं वाटतं. जग पुढं चाललेलं असतं, पण आपलं मन मात्र तिथंच अडकलेलं असतं. पण मित्रांनो, कदाचित ही तुमची चूक नाही बरं का. कदाचित ही स्वामींची योजना आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जे तुझं आहे ते कधीच कायमचं दूर जात नाही. अनेक भक्त सांगतात, जेव्हा आयुष्य पूर्ण तुटतं तेव्हा स्वामी आयुष्यात प्रवेश करतात. कारण कधी कधी स्वामी आधी लोकांना दूर करतात. जे तुमच्यासाठी योग्य नाही वाटत ते हटवतात, आणि मग तुमचं आयुष्य नव्याने घडवायला सुरुवात करतात. तुटणं म्हणजे शेवट नाही, ते नवीन सुरुवातीचं चिन्ह असू शकतं. अक्कलकोटमध्ये राहणारी एक भक्त होती. तिचं नाव स्नेहा. ती एका व्यक्तीवर खूप प्रेम करत होती. दोघं रोज बोलायचे, भविष्याची स्वप्न पाहायचे. सगळं कसं परफेक्ट वाटत होतं. पण एक दिवस त्या व्यक्तीने अचानक नातं संपवलं. कारण नाही दिलं, स्पष्टीकरणही नाही दिलं. स्नेहा पूर्णपणे तुटली. ती खायला विसरली, हसायला विसरली, एवढंच काय, ती जीवन जगायला सुद्धा विसरली. रात्रभर रडायची. एक दिवस ती मंदिरात गेली, डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाली, स्वामींना, मला एवढी शिक्षा का? त्या दिवसापासून तिनं रोज नामस्मरण सुरू केलं. हळूहळू तिचं मन शांत व्हायला लागलं. ती स्वतःवर प्रेम करायला शिकली. यात सर्वात ती पहिल्यांदा मजबूत झाली. एका रात्री स्नेहाला स्वप्न पडलं. तेजस्वी प्रकाशात श्री स्वामी समर्थ तिच्या समोर उभे होते, आणि स्वामी स्नेहाला म्हणाले, ज्यांनी तुला सोडलं ते परत येतील, पण तेव्हा तू बदललेली असशील, म्हणून तू चिंता करू नकोस. काही आठवड्यांनी अचानक स्नेहाला फोन आला. फोनवर तोच व्यक्ती होता ज्याने तिला सोडलं होतं. आवाज थरथरत होता, आणि स्नेहाला तो व्यक्ती म्हणाला, मी चूक केली, तुझी किंमत आता मला समजली. त्या क्षणी स्नेहाला समजलं, स्वामींचं वचन कधीच खोटं नसतं. आता नीट ऐका, हा भाग खास तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ इथेपर्यंत पाहत असाल तर स्वामी तुम्हालाच सांगत आहेत. ज्यांनी तुम्हाला सोडलं ना, ते तुमची किंमत समजण्यासाठी दूर गेले आहेत. स्वतःला दोष देऊ नका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला मजबूत बनवा, आणि स्वतःवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की जी व्यक्ती दूर गेली आहे ती स्वतः तुमच्याकडे चालत येईल. जर तुम्हालाही स्वामीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत शेअर करा ज्याचं मन आज तुटलेलं आहे. कदाचित स्वामी त्यांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून पोचतील. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आजपासून पुढील 11 दिवसात स्वामी तुम्हाला एक संकेत देणार आहेत. कदाचित तुमच्या स्वप्नातून देतील, कदाचित एखाद्या अनोळखी संदेशातून देतील, कदाचित त्या व्यक्तीच्या परतीतून देतील. म्हणून डोळे उघडे ठेवा, मन शांत ठेवा, कारण स्वामी आधी मन तोडतात आणि मग नशीब नव्याने लिहितात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.